माजी आमदार राजूबाबा आवळे आणि तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करत पेठवडगाव बसस्थानक उभारण्यात आले। बसस्थानकाचं काम पूर्ण होऊन अनेक दिवस उलटले आहेत, तरीही ते अद्याप प्रवाशांसाठी खुलं करण्यात आलेलं नाही। नवीन बसस्थानकातून बससेवा सुरू न झाल्यानं या रिकाम्या जागेचा गैरवापर वाढलाय। या परिसरात सर्वत्र मावा, गुटख्यासारख्या पिचकाऱ्या आणि सिगारेटची थोटकं पडली असून अस्वच्छतेचं साम्राज्य पसरले। रात्रीच्या वेळी या ठिकाणी मद्यपेंची मोठी गर्दी असते। श्रेयवादातून उद्घाटन समारंभ लांबणीवर पडत असल्याची शहरात चर्चा आहे। आज वडगावच्या स्टँडची परिस्थिती बघितला तुम्ही, अतिशय बिकट परिस्थिती झाली आहे वडगावच्या स्टँडची। कारण आज वडगावचं स्टँड इतक्या मोठ्या प्रमाणात निधी तो वापरला गेला आणि मोठं स्टँड उभा केले, पण अजून त्या स्टँडची म्हणजे काय म्हणतात थोडक्यात कुठल्या गोष्टीचा वाट बघायला लागल्यात मुहूर्त काढायचा हे आम्हाला आजपर्यंत काही कळायला नाही। का कुठल्या श्रेयवादासाठी हे स्टँड थांबले हे पण आमच्या नागरिकांना प्रश्न फार मोठा पडलाय। कारण का हे स्टँड झाले आता व्यसन करण्यासाठी खूप मोठं ठिकाण झालंय। कारण तुम्ही संध्याकाळी आला की दारोड्यांचं प्रमाण इथं खूप मोठ्या प्रमाणात आहे, गांजा वाढणारे आहेत आणि अनेक गोष्टी या अंधारात काही काही इथं चालत असतात। ह्या वडगावकरांना हे स्टँड कधी मिळणार आणि कुठल्या मुहूर्ताची या अधिकारी वाट बघायला लागल्यात हे स्टँड चालू करायची। कारण कोट्याधी रुपये इथं घालून एक नवीन स्टँड उभा केले किंवा या नागरिकांना त्रास व्हावा लागला, ह्या नागरिकांना त्रास कमी व्हावा। ज्येष्ठ लोकांना आज बघताय तुम्ही जुनं स्टँड जे आहे त्याची हाईट अतिशय कमी आहे, आज ते पडायच्या परिस्थितीत आहे आणि तुम्ही आजपर्यंत इथं चालू चांगलं स्टँड असताना तुम्ही तिकडे का स्टँड चालू ठेवलंय? ते आमची सर्व वडगावकरांची एवढीच इच्छा आहे की जो निधी लावलाय, जनतेच्या पैशातून निधी लावलाय, तो कुठं तर वाया घालवू नका। तात्काळ ह्या गोष्टीचा मुहूर्त काढून नारळ फोडा, नाहीतर आम्ही वडगावकर एकत्र येऊन आम्ही नारळ फोडून हे स्टँड चालू करू। प्रशासकीय उदासीनतेमुळे इमारतीचं नुकसान होत असून देखभालीअभावी नवीन वास्तू खराब होत चालली आहे। त्यामुळे नवीन बसस्थानक तातडीनं प्रवाशांसाठी खुलं करावं, अन्यथा नागरिक स्वतःहून उद्घाटन करतील असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांनी दिलाय।